दुसरा व्हिडिओ टाकत आहे. आपण नेहमी वापरतो शब्द स्पीड आणि वेलॉसिटी. ही खूपच स्पीडनी जाते, याची वेलॉसिटी खूपच जास्त आहे. मग हे स्पीड आणि वेलॉसिटी शोधून कोणी काढलेत? हू इन्व्हेंटेड इट? पुस्तकामध्ये याचं उत्तर आहे. शोधून काढाल की त्यांनी शोधून काढलं द स्पीड ऑफ लाईट किती आहे, स्पीड ऑफ साऊंड इन एअर किती आहे, वगैरे वगैरे. मग स्पीड आणि वेलॉसिटी म्हणजे काय? तर याच्यात डिफरन्स आपण लिहिलेला आहे. स्पीड इज गिवन बाय द फॉर्म्युला स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम रिक्वायर्ड. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. हे फॉर्म्युले पाठ करायचे. इथून चॅप्टर एकदम बेसिक सुरुवात आहे. याच्या पुढे पुढे अजून खूप आहे, न्यूटन्स लॉज वगैरे. म्हणून या भागाला तेवढं महत्त्व न देता ह्याला फॉर्म्युला म्हणून पाठ करायचं आणि आपोआप ते लक्षात राहतं. नंतर velocity is the displacement upon time. Speed is distance covered per unit time. Velocity is the displacement per unit time. Speed is the scalar quantity आणि displacement is a vector quantity. Speed is related to distance आणि velocity is related to displacement. यांच्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे? तर या दोघांचे पण युनिट सेम असतात. Units of both speed and velocity in MKS and CGS system are meter per second and centimeter per second respectively. याचा पुढचा भाग येतो आपला, तो म्हणजे इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलॉसिटी. याच्याकरता ही फिगर बघाल पुस्तकामधली. जसं की पहिला व्यक्ती जो आहे हा याच्यामध्ये स्ट्रेट रोडनी चालला आहे. याची जर का डायरेक्शन सेम असेल, सेम डायरेक्शन आहे, पण याची जर स्पीड बदलत असेल, इफ चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग डायरेक्शन सेम. दुसऱ्या याच्यामध्ये याची फक्त डायरेक्शन बदलते आहे, पण हा जर स्पीड सेम ठेवत असेल, चेंजिंग द डायरेक्शन वाईल कीपिंग द स्पीड सेम. किंवा तिसऱ्या याच्यामध्ये स्पीड पण चेंज होते आहे, डायरेक्शन पण चेंज होते आहे, चेंजिंग स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. असं जर होत असेल त्याला आपण वेलॉसिटी चेंज होते आहे असं म्हणतो. हे वेलॉसिटी चेंज होणं आपण कशासाठी शिकतो आहे? पुढे आपल्याला एक टर्म शिकायची आहे, ॲक्झलरेशन, म्हणून आपण शिकतो आहोत. बघा, वेलॉसिटी केव्हा चेंज झाली असं म्हणतो? वेलॉसिटी डिपेंड्स ऑन टू थिंग्स, स्पीड अँड डायरेक्शन. स्पीड चेंज करायची, डायरेक्शन सेम ठेवली तर, डायरेक्शन सेम ठेवली, स्पीड बदलली तर, डायरेक्शन चेंज केली आणि स्पीड सेम ठेवली तर, किंवा दोन्ही जर का बदलवलेत तर आपण त्यामुळे वेलॉसिटी चेंज होऊ शकते. हे कुठे दिलेलं आहे? टेक्स्टबुकच्या पेज नंबर 3 लिहिलेलं आहे. त्याच्यानंतरचा भाग आपल्याला शिकायचा आहे ॲक्झलरेशन. सो ॲक्झलरेशनमध्ये आपल्याला ते शिकण्याच्या आधी शिकायचं आहे युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन. मग युनिफॉर्म मोशन कशाला म्हणायचं आणि नॉन युनिफॉर्म मोशन कशाला म्हणायचं? तर त्याच्याकरता आपण एक एक्झाम्पल दिलेलं आहे पुस्तकामध्ये. अमर, अकबर, अँथोनी नावाचे 3 मुलं, त्यांचे एक एक्झाम्पल दिलेलं आहे की हा जो आहे इथे टाईम दिलेला आहे की 5 वाजता, 5:30 वाजता, 6, 6:30, 7, 7:30, 8 वाजता. अमरने किती डिस्टन्स कवर केलं? पहिले 0, मग 20, 40, 60, 80, 100, 120. 20चा पाढा आहे. अकबरने 18, 36, 18 दुने 36, 18 त्रिक 54, 18 चोक 72 यायला पाहिजे होतं, 18 पंचे 90 यायला पाहिजे होतं. पण प्रत्येक वेळचा फरक जो आहे इथे 18चा आहे, इथे 36 आणि 42मध्ये 8चाच फरक झाला, इथे 42 आणि 70मध्ये 28चा फरक झाला. म्हणजे प्रत्येक वेळेला डिफरन्स अलग अलग येतो आहे. तेच अँथनी कसा जातो आहे? पहिल्या अर्ध्या तासात 18 मीटर गेला, दुसऱ्या अर्ध्या तासात 14 पुन्हा गेला, पुन्हा 14, पुन्हा 14, पुन्हा 14, पुन्हा 14. सारख्या वेळामध्ये सारखं अंतर कव्हर केलं. सारख्या अर्ध्या तासाच्या अंतरात प्रत्येक वेळेला डिफरन्स 20चा आहे, इथे प्रत्येक वेळेला डिफरन्स 14चा आहे. इफ सेम डिस्टन्स इज कवर्ड इन सेम इंटरवल ऑफ टाईम इट इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म स्पीड किंवा युनिफॉर्म मोशन. म्हणून आपण म्हणू शकतो अमरची आणि अँथनीची
मोशन कशी आहे, तर युनिफॉर्म मोशन आहे असं म्हणू शकतो. यावरनं आपण डिफरन्स लिहिला युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशनचा. इफ अन ऑब्जेक्ट कवर्स equal distance in equal time intervals, it is said to be moving with uniform motion. Non-uniform motion म्हणजे काय? If an object covers unequal distance in equal बघा फरक कुठे आहे, बाकी पूर्ण वर्डिंग तेच आहे. कवर्स इक्वल डिस्टन्स अनइक्वल डिस्टन्स एवढा फरक आहे. कवर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम, इट इज सेड टू बी मूविंग विथ नॉन युनिफॉर्म मोशन. दुसरा डिफरन्स, स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंट, स्पीड ऑफ द बॉडी इज नॉट कॉन्स्टंट. कोणते एक्झाम्पल्स असतात युनिफॉर्म मोशनचे, तर मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन, मोशन ऑफ द मून अराउंड द सन, मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. नॉन युनिफॉर्म मोशन, मोशन ऑफ व्हेकल बीइंग ड्रायव्हन थ्रू हेवी ट्रॅफिक. हेवी ट्रॅफिक असताना कधी आपली स्पीड जास्त असते, कधी कमी असते, कधी डायरेक्शन चेंज करावी लागते, तर त्या मोशनला म्हणायचं नॉन युनिफॉर्म मोशन. अशी मोशनची ज्यावेळेला सतत वेलॉसिटी कमी जास्त होत असते त्याला म्हणायचं ॲक्झलरेटेड मोशन. सो इफ द वेलॉसिटी ऑफ द बॉडी चेंजेस विथ टाईम, it is said to have accelerated motion. Acceleration is given by the formula A is equal to change in velocity upon time, that is final velocity minus initial velocity upon time. It is given by the formula A ही वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर असेल तेव्हा त्याच्या डोक्यावर रेष टाकायची. वेक्टर A, वेक्टर V, वेक्टर V. फायनल वेलॉसिटीला व्हीनी इंडिकेट करतात, इनिशियल वेलॉसिटीला नेहमी यूनी इंडिकेट करतात. ही फिजिक्सची खासियत आहे की त्यांना सिम्बॉल्सनी इंडिकेट करायचं. ॲक्झलरेशन बाय वेक्टर ए, फायनल वेलॉसिटी बाय वेक्टर व्ही, इनिशियल वेलॉसिटी बाय यू, टाईम बाय टी. सो फॉर्म्युला इज ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. यावरनं आपण 3 गोष्टी सांगायच्या आहे, पॉझिटिव्ह ॲक्झलरेशन, निगेटिव्ह ॲक्झलरेशन आणि झिरो ॲक्झलरेशन. हे तिन्हीबद्दल पुस्तकामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. जशी की ट्रेन स्टेशनवरनं सुटते त्यावेळेला हळूहळू जाते आणि मग नंतर खूप स्पीडनी जाते आणि नंतर मग पुढचं स्टेशन येतं तेव्हा हळू होते. वेन इट स्पीड गोज ऑन चेंजिंग इन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, इट इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह ॲक्झलरेशन. वेन इथे आता स्टेशन येत आहे, हळूहळू स्पीड कमी होते आहे, सो इट्स वेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग, दॅट इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह ॲक्झलरेशन. आणि झिरो ॲक्झलरेशन, वेन इट डज नॉट हॅव चेंज इन स्पीड, सेम कॉन्स्टंटली जात आहे, इनिशियल वेलॉसिटी पण तेवढीच आहे, फायनल वेलॉसिटी पण तेवढीच आहे, म्हणजे झिरो आला, झिरो अपॉन टाईम, त्यावेळेला ॲक्झलरेशन झिरो बनतं. याच्यावर हे खूपच इम्पॉर्टंट आहे. याच्यावर बेस्ड असणारा एक क्वेश्चन आहे पुस्तकामध्ये, क्वेश्चन 1, तो सोडवाल. त्यातून पूर्ण तिन्हीचा फरक आपल्याला माहीत पडतो. हे पेज 16वर हा प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे.